ह्या घरच्या बायकांना तर सोडायची सवयच आहे. आणि ह्या आत्याला पण सोडलंच होतं ना तिच्या नवऱ्यानं. तेव्हापासून आज पतूर हितच राहते ती. त्याच परमान मंजुळा पण नेहमी हितच राहील. मग हे घर सोडलेल्या बायकांचं घर होऊन जाईल. भाऊ या जगात नाही राहिले. तुमचे पती वारलेत. ही विधवाची साडी नेसून तुम्ही भावाचा अंतिम संस्कार पूर्ण करावा अशी विनंती आहे. आणि हा आत्याच कशाला? एक वेळ अशी होती की गंगाताईला पण तिच्या नवऱ्यानं सोडलं होतं ना. साफ साफ सांगतोय, मी तुमच्या मुलीला आत्ताच्या आत्ता काय सोडून टाकेन. तुम्ही ऐका ना माझं. खूप मनधरणी केल्यानंतर समजावल्यानंतर त्यांना इथून घेऊन गेले होते. पण त्याला पण त्यांच्या चुकीची जाणीव झाली. पण बिचारे मरून गेले. पण म्या तसा नाहीये. एका वक्ताला जर म्या सोडलं तर परत नेणार नाही. तवा ध्यानात ठेवा की पुढची येळ मंजुळाची नसावी. एका वक्ताला जर म्या सोडलं तर परत नेणार नाही. तवा ध्यानात ठेवा की पुढची येळ मंजुळाची नसावी. मंजुळा, मंजुळा, बस 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 बस. आत्या, मंजुळा, मी समजू शकते ग. समोरचा वार नेहमी तिथेच करतो ग जिथे सगळ्यात जास्त त्रास होतो. जावयांनी पण तेच केलं. तू शांत राहा पोरी. तुझी चैन परत मिळेल ग पोरी, मिळेल ग पोरी. भीम, आनंद, बाबा समद्यांना नोकरी मिळाली आहे ना. हा, काही ना काही करून तुझी चैन सोडून आणतील ते. समद ठीक होईल पोरी. आता अशात मी कसं सांगू की ह्यांची नोकरी गेली? नाही, मी नाही सांगणार. माझ्या ऑफिसमध्ये अशा व्यक्तीसाठी कोणतंच काम नाही जो मला न सांगता कुठेही निघून जातो. काल नोकरी सुरू केली होतीस, आज नोकरी संपली. गुरुजींना तुझ्यावर खूप गर्व आहे आणि विश्वास आहे तुझ्यावर. आणि त्यांना असं वाटतं की तुला कोणी पण तो बॅरिस्टर कामावर ठेवून घेईल ज्याला योग्य त्याची समज आहे. तर भीमराव, काम शोध. आणि जर का मिळालं तर येऊन मला सांग. मला काहीही करून लवकरात लवकर काम शोधायला हवं, नाहीतर मंजुळाताईची चैन सोडवता नाही येणार. अरे एकदा सांगितलं ना, नाही जाणार म्हणजे नाही जाणार. सारखा सारखा मला वैताग देऊ नका. माझ्या हातात चैन ठेवा, त्यानंतर काय ते बोला. बघा जावई, बघा बिगा काही नाही सासरे बुवा. जेवढं बोललोय तेवढं करा. मला त्रास देऊ नका, समजलं? तुमची जी पण तक्रार आहे ती आपण घरात बसून पण सोडवू शकतो ना. आणि असं समद्यांसमोर तमाशा करायचा बरं नाही ना. जावई बापू आज चला. असं कोणाच्या दुकानावर बसणं बरं नाही. मी मंजुळाला चहा बनवायला सांगतो अरे आता. रामजी, चहा पाण्याची चिंता सोडून द्या ना. तुमचा जावई आमचा जावई. आता ह्या हिशोबानं माझं पण काही कर्तव्य बनतं की नाही? तुम्ही फक्त तुमची समस्या संपवून टाका. हे घ्या जावई बाप, चहा प्या आणि डोकं जरा शांत ठेवा. चैन मिळून जाईल ना. रामजी करेल काही ना काही जुगाड. आनंद, रात्रीचं जेवण जरा जास्त बनवायला सांग. पंडितजी, त्यांची मुलगी आणि मंगेशचं जेवण मी घेऊन जाईन. आणि हो, आज तू घरीच थांब. कोणाचं तरी घरी थांबणं खूप गरजेचं आहे.
वय बाबा. आई बरोबर बोलत होत्या. मला माझ्या नवऱ्याला पूर्णपणे आपल्या वशमध्ये करावंच लागल. आणि जर आता नाही करू शकले तर आयुष्यभर कधीच नाही करू शकणार. लक्ष्मी, पंडितजी त्यांची पोरगी आणि मंगेश काकांसाठी जेवण बनव. बाबा म्हणाले संध्याकाळी घेऊन जातील. काय झालं? काहीतरी कर लक्ष्मी, ज्याने तुझा नवरा फक्त तुझा होऊन राहील. काहीतरी कर, काहीतरी विचार कर लक्ष्मी. लक्ष्मी, हा काय बोलशील का नाही? काय झालं? आह काय झालं लक्ष्मी? पोटात कदाचित काहीतरी हालचाल होते. खरंच? लक्ष्मी, ही तर बाळाची हालचाल आहे. खूपच छान बातमी आहे ही. तुम्ही ना माझ्या सोबतच राहा. तुमचंच बाळ आहे. बाळाच्या काळजी घ्यायला जर आपण सोबत असू तर आई बापासारखं आपल्याला चांगलं वाटेल. अच्छा, एक भाजी आणि डाळ बनवू? हं. ठीक आहे. पोरी, हिम्मत ठेव पोरी. तुझे बाबा आणि भीम औषधं आणायला गेलेत. ते येतच असतील. घाबरू नको, हिम्मत ठेव तू. मंगेश, रामजी, रामजी, कसे आहात तुम्ही? ठीक आहे. चाललंय. तुम्ही बोला, तुम्ही कसे आहात? बस ठीकच आहे रामजी. तुम्ही आणि भीमराव जेव्हा साताऱ्यात राहत होता तेव्हा साताऱ्याची गोष्टच वेगळी होती. आता तसं राहिलं नाही. गेलेले दिस नेहमी चांगलेच वाटतात. खरं बोलताय रामजी तुम्ही. आता ते दिस परतून येणार नाहीत. असो, झालेल्या गोष्टी सोडा. मी तुमच्या सगळ्यांसाठी जेवण घेऊन आलोय. घ्या की. हे बघ पोरी, चिंता करू नकोस. समजा ठीक होऊन जाईल. तू लवकर बरी होशील. हे भीम आणि पंडितजी कुठे आहेत? ते दोघं औषधं आणायला गेलेत. पंडितजी, अजून सांगा ना साताराबद्दल काहीतरी. सातारा मला खूप आठवतं. साताऱ्याला सुद्धा तुझी खूप आठवण येते. पण तू सातारा सोडल्यानंतर साताऱ्यात पुन्हा सर्वज्ञ ढोंगी महाराजासारखं कोणी आलंच नाही. आणि कोणी आलं तर लोकांनी त्याला स्वीकारलंच नाही. भीम, तू ना साताऱ्यातल्या लोकांना काही ना काही शिकवलंय जरूर. हे पण एक गोष्ट शिकलोय. जय हो, विजय हो. जो दान देईल त्याचंच कल्याण होईल. या धूपाने आरती करा. आरतीच्या बदल्यात देवाच्या पायी दान करा. तुमच्या जीवनातले कष्ट आणि क्लेश नष्ट होऊन जातील. हा, हा.
काय पुरावा आहे की या धूपाने आरती केल्यावर आम्ही ह्यात दान देऊ तर आमच्या सगळ्या कष्टांचं निवारण होईल? तुला प्रमाण पाहिजे मूर्खा. ईश्वराला प्रमाणाची गरज नसते. हे घ्या भस्म. ज्यांच्या ज्यांच्या घरात मृत्यू झालाय त्या सर्वांनी घ्या. बालाने जे पाप केलंय आणि त्यामुळे जे ईश्वर रुष्ट झालेत, आता ईश्वर प्रसन्न होईल. पुरावा नाही, तर्क करतोय. आणि जे तू करतोयस ना, हे खूप आधी साताऱ्यात खूप करत होतो आणि तुझ्यापेक्षा चांगलं करत असते. हा आहे ना भीमराव, याने एक गोष्ट शिकवली जी मला खूप उशिरा समजली, की आस्थेचा पाया जर तर्कावर असेल तर आस्थेची ताकद वाढते. ज्ञान नाही. बस मला हे सांगा, दान देताय की नाही? अवश्य नाही. दान नाही देणार तर नाश होईल. देवाच्या चरणी जो दान देत नाही त्याचा सर्वनाश होईल. हा! तुझा विनाश होईल. काही नाही होऊ शकत तुझं. बस भीमराव, बस ही गोष्ट शिकलोय मी तुझ्याकडनं. धर्माची एक नवीन व्याख्या. किती विचित्र वाटत असेल ना मी, जेव्हा मी साताऱ्यामध्ये असंच काही करत होतो. पंडितजी, सोडा आता ते सगळं. चला जाऊयात. बऱ्याच दिवसानंतर पंडितजींची मुलगी चांगलं जेवली. आता ती लवकरच बरी होईल. आणि मंगेश भाऊ, घर परिवार कसं आहे? तू रडतोय कशाला? बोल तर खरं. काय बोलू रामजी, तुम्हाला तर माहिती आहे ना, माझी एकच पोरगी होती जिचं लग्न झालं आणि मागच्या वर्षी माझी बायको पटकीनं मेली. ती मला सोडून निघून गेली. या जगात मी एकटा राहिलोय रामजी. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यापर्यंत तर सगळ्यांपासून वेगळा असायचा, बेशुद्ध असल्यासारखा. मग मोठ्या मुश्किलीने जगायला सुरुवात केली. मंगेश काका, एवढा मोठा अपघात झाला होता तर तुम्ही इकडे यायला हवं होतं. सोडा ते समजा. पंडितजी, या जेवण घेऊया. रामजी स्वतःच्या घरून घेऊन आलत. नाही, मी नाही खाणार. तू खाऊन घे. पंडितजी, रामजी आणि त्यांचं कुटुंब आपली इतकी मदत करतायत आणि आपण अजून बी जात पात धर्माच्या गोंधळात अडकलो आहोत. काका, असू द्यात. तुम्ही जेवण करून घ्या. मी आणि बाबा जातो घरी. उद्या येतो पुन्हा. रमा बोलत होती तुम्ही माझ्या घरी राहायला येणार नाही म्हणून. काही हरकत नाही, पण तुम्हाला कुठल्याही प्रकारची कसलीही मदत लागली तर जरूर सांगा. मला बरं वाटेल. खूप खूप धन्यवाद रामजी. चल भीम, उद्या परत येऊ. पंडितजी, हे अन्न तुमच्या पोरीनं खाल्लं. तिला काय बी अडचण नाही. म्या पण खाणार.
मला बी अडचण नाही. मग तुम्हाला काय अडचण आहे पंडितजी? पंडितजी, आता तुम्ही धर्म आणि जातीपातीचं बोलताय. जरा विचार करा की रामजी आणि भीमराव भेटले नसते आणि आपली मदत केली नसती तर आपण भुकेनं मेलो असतो. या मुंबई शहरात कोण कोणाचं असतं बघितलंय ना तुम्ही. पैसे नव्हतं तर तुमच्या पोरीचा इलाज बी झाला नाही. पर हे तुम्हाला समजतच नाही. तुम्ही नका खाऊ, पर म्या तर खाणार. जेव्हापासून या घरचा जावई झालोय ना, आयुष्याचा मातेरा झालाय माझ्या. सदा चिंतेत राहतो मी. बायकोमुळे नाही, सासरकडच्यांमुळं. तुम्ही ऐकलं असेलच, सासरकडचे मुलीसाठी काय पण करतात. पण इथं सासरकडच्यांनी आपल्या आनंदासाठी पोरीची चैन इकली. अरे हे घरच असं आहे. हा, आणि वरतून हा भीम सगळ्यात मोठा स्वार्थी आहे, जो आपल्या शिक्षणासाठी भाऊ, बाप, घर, कुटुंब, आपली चाळ सुद्धा विकून टाकेल. पण त्या शिक्षणाच्या बदल्यात एका वेळची भाजी नाही येऊ शकत. हा, अशीच आहे ती लोक. बॅरिस्टर साहेब तर जरा जास्तच भाव खायला लागले. जेव्हा वाटलं तेव्हा ठेवलं, जेव्हा वाटलं तेव्हा काढून टाकलं. आणि आता तर अटींवर यायला लागलेत. दुसरं कुठेतरी काम करून दाखव, मगच मानेल. तुम्ही ना दुसरं कुठेतरी जाऊन काम करा. मी घरात नाही सांगितलं की तुम्हाला कामावरून काढून टाकले. आधीच सगळे त्रासलेले आहेत आणि त्याच्यात मंजुळाताईंचा नवरा आलेला. रमा, रमा, हाय. काय बोलत होतीस नवऱ्या संग? तासन तास गप्पा मारत बसते नवऱ्यासोबत. माहित नाही काय बोलत बसते ते. घर आहे हे. खूप काम पडलेले असतात घरात, माहित आहे ना? नाही, तुला कसं माहित असणार? तू तर पळून जातेस आपल्या नवऱ्या संग बाहेर. मी सांगते, आता चुलीजवळ जाऊन भांडे घास, त्यानंतर पुसून घ्यायचंय. मी तुझी मोल करीन नाहीये की आम्हीच काम करणार, आम्हीच सगळं करायचं, असं नाही होणार. तुला पण करावं लागल. पूर्ण गोष्ट ऐकून घे. त्यानंतर सासूचे आणि जावेचे पण पाय दाबावे लागतील. समजलं? आता जा जा जा. आता बघ कशी कसते लगाम. माझ्या ऑफिसमध्ये अशा व्यक्तीसाठी कोणतंच काम नाही, जो मला न सांगता कुठेही निघून जातो. आता तुझ्यासाठी ते कोणतंच काम नाही. काल नोकरी सुरू केली होतीस, आज नोकरी संपली. सॉरी सर, अशी चूक पुन्हा नाही होणार माझ्याकडून. यावेळी माफ करा ना. जाऊ शकतोस. अरे असा कोण बॅरिस्टर आहे ज्याने तुला नोकरीवरून काढून टाकलंय? मूर्ख आहे का तो? का त्याला तुझी योग्यता दिसली नाही? अरे तुला तर कोणी पण असा वकील आपल्याकडे ठेवून घेईल ज्याला योग्यतेची परख असेल. बघूया की भीमला कोणत्या दुसऱ्या बॅरिस्टरकडे काम मिळतंय की नाही. बॅरिस्टर साहेब, भटकत भटकत पर्याय शोधून व्यक्तीला कधीच दृढता मिळू शकत नाही.
मी कुठल्याच दुसऱ्या बॅरिस्टरकडे काम मागायला नाही जाणार. उद्या सकाळी पुन्हा तुमच्याचकडे येणार आणि हे पण बघणार की तुम्ही मला कधीपर्यंत माफ नाही करत.